हॅलो मामा, तेवढं दीदीच लग्न आलंय. हा, ते पैसे लागत होते. हॅलो हॅलो. का खाल्लं होतं? हॅलो काका. हा ते हा हा झाली, तयारी झालेली आहे सगळी. पैसे लागत होते हो थोडेफार. नाही मला माहिती तुमची बी अडचण आहे. काय ॲडजस्ट नाही होणार का? बरं बरं चालते. तेवढं लागणार या. हा, कोणीच कोणाचं नसते, ना पाहुणे ना रावळे ना नातेवाईक. जाऊ दे, माझ्या बहिणीचं लग्न मीच करीन. कर्ज काढून काय ना, व्यवस्थित करीन. काय गरज नाही मला कोणाची. आले भाई, झालं का पैशाचं काम? झालं झालं झालं. आता काही टेन्शन नाही. दीदीचं लग्न आपण मस्त वाजून टाकू. मस्त वाजून टाकू म्हणजे काय? आता काय गाजत वाजत काढायचंय काय लग्न? मग कसं काढायचं? मग मुकमुक्यानं लग्न करायचं काय? तुमचं तर ना आपलं काहीतरीच असतंय. मी काय म्हणते, पैशाचं काम झालंय ना. अहो तुम्ही एवढं व्याजाने काढल्यात पैसे, मग कशाला त्याच्यावर खर्च करायचाय? ऐक, एकोणती एक बहिणी, मी तिच्यावर खर्च नाही करायचा, मग कोणावर करायचा? लोक काय म्हणतील मला? हा, आता तुम्हाला लोकांचं पडलंय का? अहो मी काय म्हणते ऐका, हे बघा तसे पण ती जाणारच आहे ना लग्न करून. कुठे इथं येणार आहे तेव्हा? आपण तिचं लग्न ना कोर्टात करून टाकू, डायरेक्ट कोर्ट मॅरेज. आणि पैसे पण नाही लागणार, थोडक्यात उरकून जाईल. आणि जे काही पैसे आहेत ना त्याचं मला दागदागिने करा, आपल्या घरातच राहील ना पैसा. तेवढंच पाहिजे तुला? दागदागिने करा, हे करा ते करा. हा, अरे तिला काय वाटतं असं मी गेल्यावर? काय वाटणार आहे? तिने कधी विचार केला का? आता तुम्ही कर्ज करून ठेवले, ती म्हणणार आहे का तिच्या नवऱ्याला, ए बाबा माझ्या भावाने कर्ज करून ठेवलंय, मग आता तू फेड म्हणून? हा बघ, भावाचं कर्तव्य आहे आणि ते मला करायचं. आता दादा पाणी. आणि जरा हळू बोला, तिला ऐकल्यावर तिच्या मनाला काय वाटन? हा मग म्हणजे माझ्या घरात मलाच बोलायची चोरी आहे का आता? हाय का बाया, आता मी बोलू का नको काही? बोलू का नको म्हणजे तुला हे बोलायची गरज आहे का आता? हा मग ऐकू दे ना, तिला पण कळलं पाहिजे तिच्यावर किती उपकार करतोय ते आपण. काही उपकार नाही, ते माझं कर्तव्य आहे, ते मी करणार. तुम्हाला फक्त तिच्या बाबतीतच कर्तव्य दिसते, बायकोच्या बाबतीत कर्तव्य नाही दिसत. अहो मी एक मनी करायला सांगितलं तुम्हाला, साधं सोनं नाणं केलं तर काय बिघडलं का? आणि त्याचा आपल्यालाच उपयोग होणार आहे ना पुढं. कर्ज काढून ती फेडायला येणार आहे का आपल्या? ती फेडू अगर नाही फेडू, माझं कर्तव्य आहे, ते मी करणार. मी फेडेन. मला किती का लाखभर रुपये कर्ज होते. हा तुम्हाला तू तुझ्या संग मला वाद घालायचं नाही, तू बोलू नको माझ्या. हाय का आता? ओ काय माणूस आहे बाई हा? घाला लोकांच्याच मड्यावर. घरात तर काही 1 रुपया कमवायची अक्कल नाही. कर्ज काढायची, दागदागिने करून द्यायची, लोक तोंडात शेण घालते ना. दादा हा, काय झालं तिथं? दादा मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलंय. अगे तुला माहिती ना, वहिनी फटकळ तोंडाची. तिथं नको एवढं मनावर घेऊ. आणि तू काही काळजी नको करू, मी लग्न तुझं व्यवस्थित लावतो. मी सगळी तयारी केलेली आहे. नको दादा, मला नाही आवडत रे माझ्यामुळं तुमच्या दोघांमध्ये भांडण झालेली. आणि बघ दादा, तू माझ्यासाठी खूप केलंय, आता बस झालं, नको करूस आता. अगं वेडी का तू? मी नाही करणार तर कोण करणार आहे? आणि माझं कर्तव्य आहे ते. तू नको काळजी करू, मी जसं होईन तसं माझ्या पद्धतीने मी करतो. आणि तिचं काही एवढं बोलणं मनावर नको घेऊ. तुला माहिती आहे तिचा स्वभाव तसा, चिडचिडी बडबडी. मी वहिनीचं बोलणं नाही घेत म्हणावं दादा, पण मलाच असं वाटतंय रे, किती करणार तू तरी माझ्यासाठी? बाई मला काय लई नाहीत, एकोणती एक तुझी. आणि ते माझं कर्तव्य आहे, ते मी करणार. तू काळजी करू नको, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. आणि तिकडली पाहुणी बी नाराज होणार नाही याची बी काळजी घेतो. हां, तू नको लय विचार करू, जातो. हॅलो, हा डोईपुडे शेठ. हो लग्न आहे आपलं 15 दिवसांनी. हा हा, थँक्यू. अहो तेच म्हणलं जवळच्या माणसाला बोलवावा. हा येतो, पत्रिका घेऊन येतोच मी. पण तेवढं लग्नाला आहे आपल्या खास. हा चालते. हा ठेवू मग. बोल काय ग, तुम्हाला एवढं गायत फोन करून बोलावलंय? हो, ते तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल ना मग बिंदास. मी काय म्हणते, आपण ना लग्न साध्या पद्धतीत केलं तर चालेल का? साध्या पद्धतीत म्हणजे कोर्ट मॅरेज केलं तर चालेल का? कोर्ट मॅरेज?
असं अचानक अगं एवढे दिवस तर आपलं चालू होतं सगळं प्लॅनिंग, प्री वेडिंग करायचं, फोटोशूट करायचं आणि अजून काय 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 करायचं ना, आता अचानक असं. माहिती आहे मला सगळे मान्य आहे, पण ना आता सध्या कसं आहे, घरची परिस्थिती नाही आहे हो. आणि मला ना माझ्या भावावर जोर टाकायला नाही आवडत. त्यांनी कर्ज काढून माझ्यासाठी कशाला त्यांनी एवढं करावं. त्यांनी खूप केलं माझ्यासाठी पहिलंच. अगं पण ठीक आहे, जाऊ दे, बघतो मी काय करायचं ते. कळला तुझा सगळा विषय मला कळला. तू आता जा घरी, मी करतो काय करते काय. चालतंय. ठीक आहे, जा. दाजी तू गेली. दाजी पाहुणं कस काय केलं, बस ना. हा काजल पाणी आण काजल. अचानक अहो काय जरा थोडं तुमच्याकडच काम होतं. हा नाही आता म्हणलं साखरपुडा करायचा आहे, त्याचा खर्च बिर्च करायला लागेल, अंगठ्या खरेदी करायच्यात, म्हणून म्हणलं तुमच्याकडून थोडा पैसे घेऊन जावा. अहो नाही काय नाही, सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही फक्त सांगा कधी जायचंय. तुम्ही फक्त सांगा, आपण लगेच करून टाकू. ते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो दाजी तुम्ही लगेच टेन्शन मध्ये आले राव. हा अहो जे काय खर्च होईल ते मी करतो ना, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय त्याचं. अहो पण तुम्ही काय करता, मी करतो ना. हे बघा, तुम्हाला तुमच्या बहिणीचं लग्न थाटामाटात करायचं का नाही, करायचं का नाही, सेम तसंच मला पण माझं लग्न थाटामाटात करायचंय. मग ते काय मी काय, खर्च एकच होतोय ना आपला. हा पण माझी बी काहीतरी जबाबदारी आहे की नाही तिच्या बाबतीत. हे कोणती एक आहे, जेवढं होईल माहिती मी तेवढं करतो ना. तुम्ही नका असं काय बोलू. हे बघा, तुमची बहीण म्हणजे माझ्या घरच्या लक्ष्मी आहे. मी तिला लक्ष्मीसारखंच ठेवणार. आणि मला पण माझ्या या होणाऱ्या बायकोला वाजत गाजत आणि थाटामाटात घरी न्यायचं. त्यामुळे तुम्ही खर्चाचं काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. अहो पण लोक काय म्हणतील. दाजी लोकांचं काय आहे, लोक दुईतुंडे असतात, इकडून बोलताल तिकडून बोलताल. त्यामुळे लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही एवढं. पण लग्न आपण एकदम मस्त करणार आता. हा टेन्शन घेऊ नका. चालतंय ना. आणि हा कुणाकडून तुम्ही उचल बिचल काय घेतली असेल तर वापस देऊन टाका, काय सुद्धा खर्च करू नका. हा बरोबर चालतंय. चालतंय, येऊ का मग. अहो बसा ना, जेवण करून गेले असते. आता जेवण नको, आता नंतर येतो, अजून लय कामावर कायच्यात. हा बरं. मी बी लागतो तयारीला. हा आणि टेन्शन घेऊ नका, नाही मी आहे. चाल येऊ का, बाय बाय. बसलो, फोन करा. हो हो. व्यवस्थित करा जरा, तुमचं लक्ष आहे का नाही. आहे ना. नीट काढा रे. अरे काढतो बाबा, आता तुला माहित नाही भाई. मग अहो भाऊजी काळजी नका करू. बरं मी काय आणतो हा ते सुनील, तुझं ते झालंय का हारभऱ्याचं काढून. नाही ना काढायचे ना. बरं आपलं हे झालंय का, हा. मग आपण हे झाल्यानंतर आपण तिकडे जाऊ, ते काढून घेऊ. चालतंय, काय टेन्शन आहे. फक्त काम चुकारपणा करत नाही बरं का. सगळं काम मी कसं तुमचं काम केलंय. काय भाऊजी, हे काय बोलणं झालं का. हे झालं ना, फर्स्ट क्लास चहा करते तुम्हाला. हा, ते बी आता कसं वहिनी मस्त आलं बिलं मारून करा. तुझी सवय काय जायची नाही, मागून खायची ना. अहो, काय तुम्ही राहू दे, त्याला काय होते तेव्हा. बरं कर की पिऊ वर दुधाचा घट्ट चहा पिऊ आपण. बस आता कसं जरा खुशी झालं. बरं तेवढं कर, चला, लागलंय चला. गप्पा नका मारू आता, मला बी लय काम पडले ते. तुम्ही पण नका गप्पा मारू, करा. मग आता मी करतोयच ना, मला लक्ष बी ठेवावं लागतं ना. स्वतः मात्र कोरडे पासून असं आहे. वहिनी तुम्ही तुमची मराठी चांगली होती का. का हो? लय मनी मारताय मागापासून. अहो लय हुशार होते भाऊजी मी शाळेत. आता काय करायचं, घरच्यांनी लग्न लावून दिलं, आता करावं लागतं शेतात. म्हणजे आम्ही काय मठ्ठ आहे काय. अरे आम्ही बी हुशारच आहे ना. गणितात तेवढं येत नाही हिशोब म्हणायला. केवढा ते तुमच्या घरचा बारा. चला मायक माग टाकी तुम्ही. हा, हे बी घे. चल चालाय. अजून आहे काय खाली. नाही ना, आता इकडलं निघायचं, थोडं तिकडलं काढून घेऊ. चल मागं चल जाऊ, तिकडे. अहो, तुम्ही वा पुढे. हा हे काय तिकडं झोपून वगैरे खाटा आहे पलीकडे. अहो, तिकडे कुठं घुसता, इकडे या ना बाहेर. काय गरज काय होती मला त्याच्या भांडणात पडायची. काय गरज होती तुला. अरे पण एवढा का होतोय. मला वाटलं जरा मध्ये पडावं म्हणून पडलो. एवढं काय झालं. का होतो मग मध्ये का होत मला, तू त्याला ऐकायचं नाही माणूस. तू तसल्या माणसानं सांग तू हे दोस्ती ठेवणार आहे का तू.
अरे पण मी माझं बघ ना, कुणासोबत दुष्ट ठेवायची, कुणासोबत दुश्मन ठेवायची, तू काय सांगतो मला? म्हणजे मी सांगायची बी नाही तुला, सांगायची बी नाही म्हणजे एवढं वाईट आहे का मी? नाही ते माणसं चांगले आहेत तुला. ए बाबा अक्षय कशाला रस्त्यावर आरडाओरडा करतो, लोक जामो त्याला बाबा परत. लोक जमा होते आणि तिथं तेवढा तमाशा केला. तू काय करत होती तिथं मला सांग ना. काय करत होती? मी होतो ना साईडला उभा. हा. मी तुला नको जाऊ म्हणत तरी गेला ना तू. अरे मग मला वाटलं बाबा तुला काय करायचंय, मी पडेल नाही तर काय बी करेल, तुला काय एवढा राग आला? बघ तुला वाटलं ना, तू आजपासून ना त्याच्याकडे जा, परत माझ्याकडे येऊ नको. तुझे काळ थोपड मला दाखवू नको. बर गतिंडी धरतो काय माझी? अरे त्या माणसांमुळे माझी गतिंडी धरतो काय अरे तू? तू डायरेक्ट माझ्या अंगावर काळण बिळण म्हणायला लागला. ए, म्हणणार तुला. आणि परत तुझा आणि माझा काही संबंध नाही. आजपासून तू तू माझ्यासाठी मेला, मी तुझ्यासाठी मेलो. ए चल, तुला बी गरज नाही लागा, मी म्हणलं लागा मित्रत्वाच्या नात्याने आपली चूक झाली म्हणून. जा चल, जा, नको जा, मला जा. शहाणपण सांगू. हा, जा नको सांगू मला, जा. लय तू शान आहे ना, परत माझ्याकडे येऊ नको, कळलं ना? तूच नको येऊ माझ्याकडे. हा. तू चालता माझ्याकडे पळ. निघ. असल्याची गरज नाही मला. लगा अख्ख्या दिवसाची वाट लावून टाकली, काय कारण नसताना बाडबाड 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 करत बसले. हे हे दोघांमध्ये भांडणं व्हायला लागल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी बी नसले. मलाच काहीतरी करावं लागेल. काय काम आहे तुझं? कशाला आलं इथं? तुला सांगितलं ना तुझं माझ्या काय संबंध नाही म्हणून. अरे मला बी काय यायची हौस नाही, मला वहिनीने बोलवलंय म्हणून आलोय, तुझ्यासाठी नाही आलो मी. अगं बाई. बघू तुझं चल. अहो भाऊजी आले होय तुम्ही? अहो मग बाहेर काय थांबले, आतमध्ये यायचं की? हे आहे ना तुमचा नाव रा. कशाला बोलवलं त्याला तू इथं? अहो काय झालं काय एवढं का तनतन करताय? नंतर काय नाही झालं, त्याला सांगितलं जा म्हणून. नाही जाणार दे, मी बोलवले त्यांना. का? अहो असंच त्यांना आल्याचा चहा पिऊ वाटला होता ना, मग म्हटलं तसं पण त्यांना आवडतं, म्हणलं चहा करते. आणि तुम्हाला काय झालं एवढं तोंड फुगवायला? काय नाही झालं, असे बिनलाजे ना असे बोलत नको दोघे. तू बिनलाज आहे, मी नाही. मला वहिनीने बोलवलंय म्हणून इथं आलोय, नाही तर मला हौस नाही तुझ्या दारात अरे यायची. मग जा ना मग. जा ना मग, मी काय तुझ्यासाठी नाही आलो. बस बस. हो काय चाललंय तुमचं दोघांचं? हा भाऊजी तुम्ही पण? अहो काय हे, ज्या मित्राशिवाय तुम्ही एक दिवस राहू शकत नव्हते, त्याच्याशिवाय तुम्ही एक घास सोडून खात नाही, आणि त्याला तुम्ही असं बोलताय. आणि भाऊजी तुम्ही? अहो एवढ्या वर्षाची मैत्री तुमची, मी बघत आले माझं लग्न झाल्यापासून, आणि काय चालवले तुम्ही हा खेळ? एकमेकांच्या समोर राहून भांडताय. मग भांडून तर काय करू, तो डायरेक्ट अंगावर येतो आणि काय बी म्हणतोय, काय शुल्लक कारण चढतोय माझ्या अंगावर लगेच. सुल्लक कारण का? तुला मी सांगितलेलं कळत नाही ना? अहो हो ठीक आहे, त्यांची काहीतरी वैयक्तिक मत असतील का नाही? आणि तुम्ही मित्र बोलला, पण तुम्ही त्याला समजून सांगायचं सोडून भाऊजी तुम्ही भांडणाचा वाद करत बसलेत. अहो मी पहिल्यांदा समजूनच सांगत होतो, तो माझ्यावर चिडायला लागला, मग मी काय करू, मी बी मग हा, भांडू. मग तुम्ही पण भांडले, मग वाद वाढणार, मग गावामध्ये हाशा होणार, आणि लोकांना काय हो, लोकांना तेच पाहिजे. तुम्हाला कळतं का दोघांना तरी? हा, लोकांना जर हे कळलं की तुमची मैत्री तुटली तर ह्याचा ते गैरफायदा घेतील, आणि तुम्हाला त्याची थोडी पण जाणीव नाही. अहो मित्रच मित्राच्या कामाला येतं, दुसरं कुणी येत नाही. अहो तुमचं दुखायला लागलं तर शेवटी हेच येणार आहे, आणि तुम्ही अडचणीत असले तर शेवटी तेच येणार आहेत. अहो तुम्ही तुमचे सगळे जुने दिवस विसरून हे क्षुल्लक कारणासाठी भांडत बसलाय का? तुम्ही मोठे, तुम्हाला कळायला नको का? त्यांना भाऊ नाहीये, तुम्ही समजून घ्यायचं. आणि भाऊजी तुम्ही, अहो मोठ्या भावासारखा जीव लावलाय हो त्यांनी तुम्हाला, आणि तुम्ही त्यांना उलट सुलट बोलताय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुम्ही दोघं काय करत होते रस्त्यावरती. लाज वाटत होती मला तुमच्या दोघांची. जीवाला जीव देणारे मित्र आणि हे असे भांडतात ते. नाही वहिनी, चुकलं आमचं. माझं बी जरा चुकलंच. लोकांवरून आपण नव्हतं भांडायला पाहिजे. आपली मैत्री एका साईडला आणि बाकी सगळ्या गोष्टी एका साईडला. बाकी सगळ्या गोष्टींचा विचारच नका करू, मैत्री म्हणजे सगळं काही ह्याचा विचार करा. आणि आता काय तोंड फुगवताय, या इकडं आणि मिठी मारा. आणि चहा टाक चांगला. हा बघा बघा, चहा टाक चांगला. चला आतमध्ये. परत असं नाही करायचं. नाही नाही ऐकायचं काही गोष्टी माझ्या. अरे सुनील, काय दादा? तुझे सगळे मित्र सेटल झालेत, तू काय ठरवलं की नाही? कशाचं? अरे तुझ्या लग्नाचं बोलतोय. दादा मला अजून माझ्या करिअरचं करायचं सगळं. मी लगेच कुठे सेटल होऊन लग्न करून बसू? अहो भाऊजी, करिअरचा आणि लग्नाचा काय संबंध? योग्य वेळेत जर लग्न झालं ना तर नातं पण चांगलं फुलतं. बघ, लग्न म्हणजे तुझ्या एकट्याचा निर्णय नाही. तू
बरं. घरची बी जबाबदारी, घरचा एक भाग येतो. बघतो त्याला अजून टाइम आहे दादा. अरे बघतो बघतो कवर बघतो. तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा ना, पुढचं पाऊल उचल ना काहीतरी. अहो, शांत. हे बघ ठीक आहे, ह्यावर आपण जरा थोडं शांतपणे बसून बघू. अहो, हे असं असतं त्याचं. काय बोलायला गेलो की लगेच राग येतो. हो पण एवढं तंत्र नका करू तुम्ही, जरा शांततेने घ्या ना. बरं कवर ठेवा आता, झालं ना वय त्याचं. बरं शांत व्हा, बोलू आपण त्यांच्याशी. अरे म्हणे भाऊजी, अहो अख्खं घरभर शोधलं, इथं काय येऊन बसलीत कोपऱ्यात? बसलो होतो विचार करत. विचार सोडा आणि पाणी प्या. काय तुम्ही पण विचार करताय? कसला एवढा विचार करताय हो? काय दादाचं बघितलं ना तुम्ही, सकाळ संध्याकाळ तोच विषय, रोज तोच विषय, लग्न कर लग्न कर. अहो कंटाळा आला मला त्या गोष्टीचा. मान्य आहे भाऊजी, पण तुम्हाला माहिती ना त्यांचा स्वभाव तापड आहे, आणि त्यांचं काय एवढं मनाला लावून घेताय तुम्ही? आणि खरं सांगू का भाऊजी, मला काही लई गोष्टीत लांबवता येत नाही, मी स्पष्टच बोलते. लग्न आहे ना योग्य वेळेत झालेलं चांगलं असतं, आणि जोडीदार पण आहे ना योग्य वेळेतच चांगला भेटतो. वहिनी मस्त तुमचं मान्य आहे मला, पण एकदा का लग्न केलं का जबाबदारी येते, एकाचे दोन होत्यात, मग त्याचा खर्च कुठून भागवायचा? अहो तेच तर म्हणते मी, जबाबदारी आल्याशिवाय माणसाला कळत नाही, परिस्थितीची जाणीव होत नाही. आणि तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यात एखादी पोरगी आली आणि तिला जर नाही का सगळं आयतं भेटत असेल, तुमचं करिअर सेटल असेल, तर मग तिला तुमची किंमत राहील का? ती खरंच तुमच्यावर प्रेम करेल? आणि बघा ना, माझं लग्न झालं होतं तेव्हा काय होतं तुमच्या दादाकडं? घर तरी होतं का आपल्याला राहायला? केला ना आम्ही दोघांनी संसार, फुलवला ना आमचा संसार. अहो मग त्यांना पण असंच वाटतं की तुमचा पण संसार सुखाचा व्हावा. अहो पण माझं करिअर पण महत्वाचं आहे ना, मला करिअर पण करायचंय. अहो होईल ना, आम्ही तुम्हाला कधी थांबवलंय का करिअरसाठी? आम्ही म्हणतो ना तुम्ही करा ना, पण वय निघून गेल्यावरती करिअरला काय अर्थ आहे भाऊजी? ठीक आहे, बघ तुम्ही काहीतरी विचार करतो, पण माझे काय अटे? अहो अहो तुम्ही सांगा ना, मला सांगा काय अट आहे तुमची? माझी जी आयुष्याची जोडीदार असेल ती मी स्वतः निवडणार आणि स्वतःच्या मर्जीने निवडणार, तरच मी लग्न करेन. हो एवढंच ना, मी बोलते का तुमच्या दादाशी, तुम्ही नका काळजी करू. आणि तसं काय असेल तर तसं सांगून टाका. हा नाही तसं काय वहिनी, माझं तसं असतं तर सांगितलं असतं ना आतापर्यंत. बरं जाऊ द्या, आता टेन्शन नका घेऊ आणि उठा पटकन फ्रेश हा. व्हा. तुमच्या दादांनी असं पाहिलं का त्यांना बरं नाही वाटणार. चालेल चालेल. हे बघ सुनील, आता आम्हाला स्पष्ट सांग, म्हणजे तुला मुलगी शोधण्यासाठी वेळ पाहिजे का आम्ही मुलगी शोधू? दादा मला किमान 2 ते 3 महिने दे, त्या 2-3 महिन्यात मला एखादी पोरगी पसंत पडली तर मी तुला हो म्हणल किंवा तुला सांगल. मी नाही झालं तर मग तुम्ही शोधा मला. हो एकदम योग्य निर्णय बघा, पण भाऊजी वेळ निघून गेल्यावरती त्याला काय अर्थ नाही बरं का, लवकर घ्या निर्णय काय तो. पण हा तू बोलली तसंच, जर वेळ निघून गेली तर मग सगळा कारभार आम्ही घेऊ लगेच हातात. घ्या, काय टेन्शन नाही, घ्या. फक्त मला 2 ते 3 महिने टाइम द्या जरा. चालते म्हणजे यंदा कर्तव्य आहे म्हणायचं. काय भाऊजी? बर मी आहे ना गावात जाऊन येतो जरा, बरं जरा थोडं काम आहे. हा? आता किती मनाला बरं वाटतं? काय हो तुम्हाला काय वाटतं, होईल का या वर्षी? होईल काय, शोधील ना त्याला जशी आवडेल तशी, जशी मी तुला शोधली बस. हा आता जरा मनातलं ओझ जरा कमी झालं. तात्या काय हो असं गपगप चाललेत, काय झालं? काय सांगायचंय पुरी तुला, या म्हातारपणाचा इतका कटाळा आलाय. अगं पोरं असतात त्याच्या कामात, सुनबाईला असते घरातली कामं, आणि ही गेल्यापासनं तर मला बोलायला बी कोण नाही राहिलं. एकांतपणा खायला उठतोय बघ मला. आणि गावात जावं तर किती वेळ जावं आणि कुठं बसावा, एखादं म्हणून ह्याला घरदार आहे का नाही. बरोबर आहे तात्या तुमचं, चालावं लागतं, पण आता जे नशिबात आहे ते भोगावंच लागतं की. अगं पण असलं नशिबात येऊन बघण्यापेक्षा कधी कधी वाटतं डोळं मिटलेलं बरं. अहो तात्या असं नका बोलू, असं बोलून काय होणार आहे का?
नाही तर काय करणार पुरी. म्हातारपणात माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतोय त्याचा एकटेपणा. हे एकटेपणानेच नको नको केलंय मला. जाऊ दे, आपल्या नशिबात आहे, आपल्यालाच भोगावं लागतंय. आणि ही गेल्यापासून तर मी आता सवयच घालून घेतली आपलं एकटं बसायचं कुठंतरी जाऊन. काय नाही तात्या, होईल सगळं नीट. बरं जाऊ दे, जा तू. हा. सगळे काम धंदे सोडायचे, गाबडे मागं पळत बसायचं. कशाला शाळेत झक मारायला पाठवला गेला. होय पोरा, अरे काय चाललंय तुझं? काय नव्हता ते आमचं बांट्या झक मारीचं तिथं शाळेत जाऊन शिवाय देतो. अक्कल नाही त्याला. बोलावले मॅडमनी मला तिथे. अरे बारकी पोरं आहे ती, तुमचं बघूनच शिकणार. तुमच्या घरात कोणाला शिवाय द्यायची सवय आहे का? हेच माझ्या तोंडातून निघतात कधी मध्ये चुकून ओकून. आणि मग आता तू जर शिव्या देत असशील तर तुझं पोरग नाही का शिव्या द्यायचं? अरे त्याला चांगलं शिकवावं काहीतरी. तेवढं आहे बरं का, पण ते काय होतं कामाच्या याच्यात रागात ते कळून येत नाही काय होतं काय काढत आहे. पण काय काय माहिती आहे का तुला? तुमच्या घरात कोण म्हातारं माणूस नाही. तू असतोय आपला दिवसभर कामाच्या गडबडीत आणि बायको असते घर कामात. पोराकडे लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे, त्याला चांगलं 2 शब्द शिकवणार पाहिजे, तवा पोरं गाडत्यात बारकी. बरोबर आहे तुमचं. आता आमच्या घरीच नाही कोणी, आता आणायची तरी कुठून आम्ही. नाही तर एक काम करतो का तू? सरळ आहे ना, तुझं पोरग आहे का संध्याकाळी आहे का माझ्या घरी पाठवून देत जा. मला तेवढी करमणूक होईन आणि मी देवपूजा वगैरे त्याच्याबरोबर बसून करीत जाईन. त्याला चांगलं शुभंकर होती शिकवीन. चालते ना, पाठवून देतो चहा संध्याकाळी देतो पाठ. मी तर म्हणतोय पोराला नाही, तुलाच पाठवून दिला पाहिजे माझ्याकडे. मी देतो पाठ, तेवढं येतो शाळेत जाऊन. हा चालतंय, येऊ का त्या? आठवणीने पाठवून दे बरं का. पाठवतो. बारक्या पोरांना शिकवण्यापेक्षा आपण सगळ्याच पोरांना शिकवलं तर हा हे बरं राहील. काय जाते कुठं चालली कपडे वरून? अरे मी आता ठरवली. काय माहितीये का? अगं बाई शिकाव कुठं गावाला चालले काय? काय काय ना गाड्या नुसतं कपडे भरून चाललेत, पण सांगा ना झाल्यात. सांगा की. काय पोराव, आता तुम्ही गुतलाय संसारात, दिवसभर तुम्हाला असतात काम. आणि मी तुम्हाला दोष बी देत नाही बरं का. तरुण वयात तुम्ही आपापली कामं केलीच पाहिजे. तरुणपणी कष्ट करणार नाही तर कवा करणार. पण माझं काय, हा एकटं म्हातारं माणूस मला कोंडल्यागत होते. बाहेर हिंडावा तरी कवर हिंडावा. म्हातारपणात माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतोय त्याचा एकांत. आणि ह्या एकांतानेच मला नको नको केले. म्हणून मी काय ठरवलंय आता, आपल्या गावाबाहेरचा जो अनाथ आश्रम आहे का तिथं जाणारी आणि तिथल्या पोरांना संस्कार वर्ग चालू करणारी, त्यांना चांगलं नीतिमूल्य शिकवता येते मला. अहो तात्या, मान्य आहे तुमचा निर्णय चांगला आहे, तुम्ही लहान पोरांना शिकवायचं मनात धरलंय. पण एवढं आपलं चांगलं घर आहे, आम्ही दोघं आहेत, हा शेजारी पाजारी आहे आपलं, हे सोडून तुम्ही तेच जाऊन राहणार? कसं आहे पोराव, म्हातारं माणूस म्हणजे अनुभवाचा ठेवा असतोय. आता तुमच्या वयात आम्ही संसाराची जबाबदारी पार पाडली, पण आता आम्हाला आमची बी कर्तव्य पार पाडू द्या. अरे हे बघा, त्या पोरांच्या नशिबात आई वडिलांचं सुख नाही, निदान माझ्या रूपाने त्यांना आजोबाचं सुख तरी मिळेल. अहो बरोबर आहे, पण तुम्ही वाटल्यास तर दिवसभर तीच जा, रात्री इकडे या, जेवण बिवणं करा, झोपा, परत दुसऱ्या दिवशी तिकडे जा. अहो मला तिकडं वैतागलो, मी 2-3 दिवसांनी चक्कर मारीतच जाईन इकडं. तात्यात आम्हाला पण तुमची सवय झाली आणि तुम्ही घरात असले की घर भरल्यासारखं वाटतं. हा चुकलं जरा आमचं, आम्हाला वेळ नाही देता आला. पण अहो तुम्ही घरातून गेल्यावरती घरले सुनं सुनं होऊन जाईन. अहो मी दर 2-3 दिवसांनी इकडे चक्कर मारीन आणि तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करताय, आज मला माझं काम करू द्या.
काय माहिती आहे का, शिक्षण तर आजकाल कुठं बी मिळतंय हो, पण संस्कार त्याचं काय. ज्यांना आजी आजोबा नाही त्या पोरांना संस्कार देण्याचं काम मी करणार आहे. तर पोरं हो, उलट मला ह्या कामाला तुमची साथ द्या. आमची साथ तर असणारच तात्या, आणि तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर आम्ही कशाला मागं सरू. आणि आमच्याकडून पण काही जर झालं तर आम्ही पण तिथं येऊन थोडंफार हातभार लावू. बस हेच पाहिजे होतं मला पोरांना तुमच्याकडनं. बरं येऊ का मी आता. तुम्ही जावा, त्यांना व्यवस्थित सगळं शिकवा हा. आणि एक भारदस्त आणि चांगली पिढी घडवा. चालतंय पोराव. अहो तुम्ही सोडून या ना दादा. हा, मी येतो सोडा. चला तुम्हाला. बरं चला मग. आलो 10 मिनिटात. हो